हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. नीट पेपरफुटीवरून राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध. राज्यसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित. सिंघू बॉर्डरवर पंजाब हरियाणातील हजारो शेतकऱ्यांचा एल्गार. भारत अमेरिका मुक्त व्यापाराविरोधात शेतकरी आक्रमक. विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे. सरकारसमोर दुहेरी संकट. पोलीस पुन्हा अलर्टवर. अत्यंत क्रूरपणे पोलिसांनी आंदोलकांना मारलं. 12 ते 14 वर्षाच्या मुलांची डोकी फोडली. एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक. सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची अजिबात पर्वा नाही. अभिजित दिपकेंचा संताप. आता सरकारने चर्चेसाठी यावं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके आक्रमक. लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवर ठिय्या. दिल्लीत आंदोलन पेटलं असताना प्रधानांच्या व्हायरल व्हिडिओवरून गदारोळ. संसद भवनातून हसत बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर टीकेची सोड. सोनम वांगचुक यांचं सफदरजंग रुग्णालयाकडून हेल्थ बुलेटिन जारी. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार. केवळ ओआरएसवर उपचार सुरू. लाठीचार्ज नंतर वांगचुक उपोषण न सोडण्याच्या भूमिकेत. जंतर मंतरवरील आंदोलनात 118हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी. 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड. 70 आंदोलक ताब्यात. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा. देशात निव्वळ दडपशाही सुरू. विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या प्रधानांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? अमित ठाकरे यांचा संतप्त सवाल. सीजेपीचं आंदोलन केवळ नोटंकी. चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार. देशातील तरुणांची माथी भडकवली जात आहे. बावनकुळेंची टीका. भाजपच्या जनरल कायरने तरुणांवर लाठीचार्ज केला. दिल्लीत जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा.